हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण पी-एन-जी आणि एल-एन-जी याच्यामध्ये नेमका फरक काय आहे त्याची माहिती पाहणार आहोत. सध्या गॅसच्या समस्या सुरू आहे संपूर्ण भारतामध्ये, त्यामुळे ही माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. आणि सी-एन-जीचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या. तर या ठिकाणी पाहता पी-एन-जी म्हणजे काय, तर पी-एन-जीचा फुल फॉर्म होतो पाईप्ड नॅचरल गॅस, ज्याचा आपल्याला परीक्षेमध्ये याच्यावर हमखास प्रश्न येऊ शकतो. पी-एन-जीचा फुल फॉर्म सांगा. पाईप्ड नॅचरल गॅस. आता याच्यामध्ये होतं काय, की जो काही बाहेरच्या देशातून किंवा भारतामध्ये तयार झालेला गॅस हा घरामध्ये किंवा उद्योगधंद्यांमध्ये जर पाईपच्या माध्यमातून पुरवठा केला, तर त्याला आपण पी-एन-जी असं म्हणतो. त्याच्यामध्ये नैसर्गिक वायू थेट पाईपलाईनद्वारे घरांमध्ये, उद्योगांमध्ये पुरवला जातो. आता पी-एन-जीची वैशिष्ट्ये काय आहेत, तर त्याच्यामुळं सतत पुरवठा राहतो, सिलेंडरची गरज नाही आणि कमी दाबामध्ये पुरवठा होतो. आता पी-एन-जीचे उपयोग काय आहेत, तर घरगुती स्वयंपाक गॅस यासाठी उपयोग होतो आणि हॉटेल किंवा उद्योगधंदे यामध्ये सुद्धा पी-एन-जीचा उपयोग होतो. आता पी-एन-जीचे फायदे काय आहेत, तर सुरक्षित आहे, म्हणजे लीक झाल्यास तो पटकन वर जातो. घरामध्ये जर सिलेंडर असेल आणि ते जर लीक झालं आणि त्याच्या संपर्कामध्ये जर आग आली किंवा ठिणगी आली तर स्फोट होतो, पण पी-एन-जीचं तसं होत नाही. वापरायला सोयीस्कर आहे आणि पर्यावरणपूरक आहे. आता आपण एल-एन-जीची माहिती पाहूयात. आता एल-एन-जी म्हणजे काय, तर एल-एन-जीचा फुल फॉर्म आहे लिक्विफाईड नॅचरल गॅस. फुल फॉर्म लक्षात ठेवा. जेव्हा नॅचरल गॅस जो आहे तो म्हणजे नैसर्गिक वायूला -162 अंश सेल्सिअस तापमानावर थंड केल्यास त्याचं द्रव रूपामध्ये रूपांतर होतं आणि त्यालाच आपण एल-एन-जी असं म्हणतो. आता एल-एन-जीची वैशिष्ट्ये काय आहेत, तर द्रव रूपात असल्यामुळे खूप जास्त कमी जागेत जास्त बसतो. त्याच्यानंतर कमी जागा लागते. साठवण व वाहतूक सोपी असते. आता एल-एन-जीचे उपयोग काय आहेत, तर जहाजांद्वारे गॅस म्हणजे नॅचरल गॅस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच आंतरराष्ट्रीय वाहतूक करणं सोपं जातं. वीज निर्मिती प्रकल्पामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. एल-एन-जीचे फायदे काय आहेत, तर मोठ्या प्रमाणात साठवण शक्य आहे, ऊर्जा कार्यक्षम आणि जागतिक व्यापार सुलभ. आता थोडक्यात सांगायचं झालं, बाहेरच्या देशातून म्हणजे कुठेही तुम्हाला गॅस न्यायचा असेल जहाजाद्वारे, तर नॅचरल गॅसचं रूपांतर एल-एन-जीमध्ये केलं जातं, म्हणजे वाहतुकीसाठी एल-एन-जी असतो. जर तो पाईपद्वारे घरापर्यंत किंवा उद्योगधंद्यांपर्यंत नेला तर त्याला पी-एन-जी म्हणायचं आणि तो जर वाहनांमध्ये वापरला जात असेल तर त्याला सी-एन-जी म्हणायचं. हा फरक तुम्ही लक्षात ठेवा. बी पब्लिकेशन पुणे यांनी उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000 हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक Amazon, फ्लिपकार्टवर तसंच पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे. धन्यवाद.